नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत आणि युरोपियन युनियनमध्ये दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली ट्रेड डील पुढच्या आठवड्यामध्ये होण्याची चर्चा सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार डीलवरती 27 जानेवारीला सही होणार आहे, परंतु त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे युरोपियन युनियनसोबतची ही डील अडकणार तर नाही ना असा संशय निर्माण झाला आहे. तर आता जाणून घेऊया डिटेलमध्ये. युरोपियन युनियनने भारताच्या एक्सपोर्टबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून EUनं जनरलाइज स्कीम ऑफ प्रेफरन्स म्हणजेच GSP अंतर्गत भारताला टॅरिफवरती मिळणारी सवलत ही निलंबित केली आहे. या निर्णयाचा भारतातून EUला होणाऱ्या एकूण निर्यातीच्या 87% भागावरती परिणाम होणार आहे. टॅरिफची सवलत रद्द झाल्यानं टेक्स्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, केमिकल्स, प्लास्टिक, मेटल्स, मशिनरी, इलेक्ट्रिकल सामान आणि ट्रान्सपोर्ट इक्विपमेंट असा मेजर सेक्टरवरती टॅरिफ लागेल. याआधी या उत्पादनांवरती 20% कमी टॅरिफ लागायचा. त्यामुळे भारतीय सामान युरोपियन युनियनच्या बाजारपेठेमध्ये स्वस्त आणि कॉम्पिटिटिव्ह होतं. आता हा फायदा बंद होणार आहे. त्यामुळे भारतीय एक्सपोर्टर्सची प्राईस कॉम्पिटिटिव्हनेस कमी होईल आणि उत्पादन अधिक महाग होईल. तर यावरती भारत सरकारचं म्हणणं असं आहे की ही काही नवीन गोष्ट नाही, कारण 2016 पासूनच EUनं हळूहळू GSP बेनिफिट्स कमी केलेत. 2025मध्ये भारतानं EUला 75 ते 76 अब्ज डॉलरचं साहित्य निर्यात केलं होतं. आता फक्त ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स आणि लेदरसारख्या काही सेक्टर्सना 13% GSP बेनिफिट मिळतोय. ट्रेड एक्सपर्ट्स आणि थिंक टँक GTARनुसार भारताला EU बाजारपेठेतील हा सर्वात मोठा झटका आहे. यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांसोबत कॉम्पिटिशन अजून टफ होईल, कारण त्यांना अजून GSP बेनिफिट मिळतोय. भारत आणि EUमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटची चर्चा जोरात सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही बाजू लवकरच डील फायनल करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. तर मग पाहूयात की आता 27 तारखेला डील होते की नाही ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.